ते 24 वरती. अजूनही 20 धावसंख्येची गरज आहे. बॉल अजूनही शिल्लक असतील ते मात्र 14 बॉलमध्ये धावा बनवायच्या आहेत त्या 20. हे समीकरण इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं आहे. दुपारचं सत्र मैदानाच्या आतमध्ये. ही दुसरी मॅच खऱ्या अर्थानं आजच्या या दिवसामधील आपल्याला पाहायला मिळते. भरपूर चांगली मॅच एकीकडे तुम्ही पाहताय. दोन्ही टीम जर पाहायला गेले तर खालापूर विभागामधून आल्यात. 11 स्टार नडोदे आणि त्यांच्या विरोधामध्ये संघर्ष 11 जामरुक आणि त्यांच्यातला हा संघर्ष इथे पाहायला मिळतोय. दरम्यान आणखीन एक चांगला बॉल पाहायला मिळतोय. काय जबरदस्त बॉलिंग करतोय प्रेम. कमबॅक करतोय. जिथे यष्टीरक्षकानं जो पहिला चौकार जर सोडला नसताना तर आतापर्यंत इकॉनॉमिकल राहिला होता प्रेम. जिथे मात्र तो चौकार आला आणि तो चौकार आल्यानंतर अगदी जर पाहायला गेलं तर मात्र ती धावसंख्या पुढे जाताना पाहायला मिळाली. आतापर्यंत 24 आल्यात. 5 बॉल आतापर्यंत त्याने टाकलेत. 5 बॉलमध्ये 6 धावा दिल्यात. विकेट देखील एक मिळवलाय. एक डॉट बॉल देखील टाकलाय. संदेश पाटील सारखा एक सेट फलंदाज समोर असताना त्याच्या विरोधामध्ये इतकी चांगली गोलंदाजी, चांगलं कमबॅक आपल्याला पाहायला मिळतंय ते म्हणजे प्रेम या गोलंदाजाचं. हो, इथे बॅकफुटला येऊन हा फटका खेचायचा होता परंतु परफेक्ट ब्लॉक होलमध्ये बॉल पडला आणि तिथून मात्र आणखीन एक डॉट बॉलच पाहायला मिळेल. षटक क्रमांक दुसरं समाप्त झालंय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहायला मिळतीये. 44 धावसंख्येचा पाठलाग करत असताना संघर्ष 11 जामरुक टीमच्या त्या मात्र 24 वरती 2 विकेट आल्यात. अजूनही 12 बॉल आणि 20 धावसंख्येची गरज आहे. म्हणजे प्रति षटक जर पाहायला गेलं ना तर 10ची सरासरी राखावी लागेल ती बॅटिंग करत असताना संघर्ष 11 जामरुक टीमला. चोवीस झालाय. 12 बॉल 20 धावसंख्येची गरज आहे. शेवटचे 12 बॉल आणि 20 धावसंख्येची गरज. ड्रिंक ब्रेक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहता पाण्याची व्यवस्था केली जाते. टीमचा कॅप्टन आपण पाहताय मयूर कांबळे मैदानाच्या आतमध्ये गेला. दोन्ही टीमचे कॅप्टन आता थोडेसे कानमंत्र देतात. थोडंसं त्या ठिकाणी जर पाहायला गेलं तर आता मात्र इथून या मॅच बद्दल ती बरीचशी माहिती मैदानाच्या आतमध्ये पोहोचवली जाते. ही मॅच इथून कशा प्रकारे असेल, कशा प्रकारे या मॅचचा पाठलाग केला जाईल, दुसरीकडे त्याच मॅचला थांबवण्याचा प्रयत्न केला जाईल, या सर्व काही आता गोष्टी मैदानाच्या आतमध्ये टीम मीटिंगच्या माध्यमातून जरूर आपल्याला पाहायला मिळाल्या. ओ फटका लॉब केला. खाऊ कॉर्नरला फिल्डर त्या ठिकाणी जज करतात. पकडले कॅच. मोठी विकेट. आणखीन एक फलंदाज बाद. 12 बॉलमध्ये 20 धावसंख्येची गरज असताना मयूरला इथून परतावं लागतंय. एक मोठा फटका मारून मात्र विजयाच्या अगदी समीप जायचं होतं. मॅच लवकर फिनिश करायच्या इराद्यामध्ये मैदानाच्या आतमध्ये उतरला होता परंतु इथून परतावं लागतंय. हवा अगदी जर पाहायला गेलं तर अगदी उलट दिशेने वाहतीये. त्या हवेच्या उलट दिशेने प्रहार चढवण्याचा प्रयत्न. फटका चांगला होता परंतु हवेनं बॉलला अगदी आतमध्ये ढकललं आणि बरोबर फिल्डरच्या हातामध्ये तो जाऊन बॉल भिसावला. आणखीन एक विकेटच इथून पाहायला मिळते. 24 वरती तिसरा फलंदाज बाद झाला संघर्ष 11 जामरुक टीमचा. परंतु बॅटिंग लाईनअप मोठी या टीमकडे. 44 धावसंख्येचा पाठलाग करत असताना अगदी पाहतो आपण 3 महत्त्वाचे फलंदाज जरूर बाद झाले असतील परंतु अजूनही संदेश पाटील मैदानाच्या आतमध्ये उभा आहे आणि त्याच्या साथीनं आपण पाहता
अविनाश हा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला बॅटिंग करण्यासाठी. गोलंदाज आपण पाहता पियुष गोलंदाजी मार्कवरती सज्ज झाला. बॅटिंग करत असताना पियुष थोडासा कुठेतरी आपण पाहताय नाराज करत होता टीमला, परंतु आता गोलंदाजी करत असताना पहिल्याच बॉलवरती त्याने विकेट मिळवली. म्हणजे त्याचा देखील कॉन्फिडन्स आता थोडासा हाय झाला असेल. तो देखील आता इथून कॉन्फिडन्समध्ये गोलंदाजी करत असताना जरूर आपल्याला पाहायला मिळेल. चला जास्त वेळ घेऊ नका, कारण की जवळपास 2 वाजलेत आणि आत्तापर्यंत आपली फक्त सेकंडच मॅच चालू आहे. त्याच्यामुळं स्पीडअप करा, जास्त वेळ घेऊ नका. आज या स्पर्धेचा शुभारंभ होता, पहिला दिवस होता आणि थोडेसे टेक्निकल इश्यू देखील होते, त्याच्यामुळे आपण मॅच थोड्याशा उशिराने चालू केल्या. परंतु उद्या बरोबर 9:30 वाजता या ठिकाणी रिपोर्टिंग असेल. 9:15 वाजता टॉस केला जाईल आणि 10 वाजता बरोबर पहिला चेंडू डिलिव्हर केला जाईल. हो, ब्लॉक हॉलमध्ये टाकलाय, समोरच्या दिशेने स्केअर केला. शॉट एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डर त्या ठिकाणी आपण पाहतो चुकी करतोय. बॉल हातातून निसटला आणि थेट एक धाव इथून कंप्लीट झाली आहे. हे हवं होतं खऱ्या अर्थानं संघर्ष 11 जामरुक टीमसाठी. संदेश पाटीलला इथून साईकवरती आणणं फार गरजेचं होतं आणि ते काम खऱ्या अर्थानं आता मैदानाच्या आतमध्ये केलं आहे ते अविनाश या फलंदाजानं. अविनाश नॉन स्ट्राईक एंडवरती आलाय. धावसंख्या जाऊन पोहोचले 25 वरती. या षटकातील 2 बॉलचा खेळ समाप्त झाला. एक सिंगल धाव या बॉलवरती आले. 25 धावा धाव फलकावरती आहेत. ओ फटका, क्लासिकल ड्राईव्ह, परंतु फिल्डर त्या ठिकाणी चुकी करतात. प्रेमनं झेल सोडला. इथे मात्र पहिली संधी तर मिळाली आणि पुन्हा एकदा दुसरी चुकी करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी संदेश पाटील करत होता, परंतु अविनाशनं त्याला परत पाठवलं आणि त्या ठिकाणी अगदी आपण पाहता अगदी एकच धाव पाहायला मिळेल. आता प्रेमला देखील खऱ्या अर्थानं इथे विचार पडला असेल की आपण झेल कोणाची सोडली आहे. ज्यांना आत्तापर्यंत या धावसंख्येचा पाठलाग करत असताना एक जबरदस्त बॅटिंग केली आहे. या धावसंख्येचा आत्तापर्यंत अगदी अर्ध्यापर्यंत यशस्वी पाठलाग देखील केला. त्या संदेश पाटीलला दुसऱ्यांदा योगदान मिळालं आणि आता लेफ्टी बॅटर अविनाश तो स्ट्रायकिंग वरती आला. धावसंख्या पाहायला मिळते 26. पाठलाग करायचं 44 धावसंख्येचा. अजूनही 18 धावसंख्येची गरज आहे. बॉल शिल्लक असेल ते अगदी 9 बॉल आणि 18चं इक्वेशन. हो, यावेळी फिंगर रोल केले होते, स्लॅश झाला होता बॉल. शॉर्ट थर्डमॅन मध्ये पकडलाय बॉल. एकच धाव इथून देखील पाहायला मिळते. बादच्या अगदी आपण पाहायला गेले ना तर अप्पर कट लागली होती. बॉल बरोबर एसटी रक्षकाच्या वरून निघाला होता, परंतु शॉर्ट थर्डमॅन मध्ये बॉलला थोडीशी त्याची गती कमी केली आणि तिथून मात्र एकच धाव आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती मात्र 27 वरती. चला, प्रत्येक बॉलवरती टीम मीटिंग होते. ऑफिशियल आपण देखील तसे वॉर्न करा त्यांना. अजूनही या षटकातील 2 बॉलचा खेळ बाकी आहे. म्हणजेच काय तर 8 बॉल आणि 8 बॉलमध्ये धावा बनवायचे त्या 17. 8 बॉल 17 धावसंख्येचं इक्वेशन. प्रत्येक बॉलवरती एकत्रित येऊ नका, नाहीतर मग आम्हाला देखील काही निर्णय घ्यावे लागतील. आयोजक देखील आम्हाला सातत्यानं सांगतात. ओ, फटका चांगला केला. वेकंड एरिया शोधल्या बरोबर लॉंग ऑन मध्ये. लॉंग ऑफचे फिल्डर त्या ठिकाणी पोहोचतील. थोडीशी चुकी झाली, बॉलला आतमध्ये ढकललाय. तोपर्यंत आपण पाहताय 2 धावा कंप्लीट झाल्यात. आमचे ऑलराऊंडर त्या ठिकाणी जय गायकवाड आहेत, ते सांगतायत काहीच नाहीये, बॉलला आतमध्ये ढकललंय. परंतु जय, आपण थोडेसे खाली बसा, कारण की आपण देखील व्हाईटच जर्सी घातली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती मात्र 29. 7 बॉल आणि आता 15 धावसंख्येची गरज. नितीन सर, असं वाटलं होतं कमी धावसंख्येची मॅच आहे. जामरुक संघ जी त्यांची बॅटिंग लाईनअप आहे, जशी सुरुवात झाली असं वाटलं होतं 3ऱ्या षटकामध्ये मॅच फिनिश होईल की काय, परंतु हा संघर्ष आहे ना क्रिकेटमध्ये आपल्याला सातत्यानं पाहायला मिळतो आणि तो संघर्ष मैदानाच्या आतमध्ये. इथे देखील फटका चांगलाच केला. बरोबर शॉर्ट बॅकवर्ड पॉईंट मधून बॉलला काढला आणि डीप बॅकवर्ड पॉईंट मध्ये बॉल फीड केलं जाते. तोपर्यंत पुन्हा एकदा सिंगलच आली आहे. सिंगल आल्यानंतर आता मात्र धावसंख्या जाऊन पोहोचते ती मात्र 30 वरती. येणारे बॉल आता शिल्लक असतील 6 आणि धावा बनवायच्या आहेत त्या 14. 6 बॉल आणि 14 धावसंख्येची गरज. स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग. तसं मला तुम्हाला कंपल्सरी ड्रेसिंग आणि कंपल्सरी चेसिंग तर करावीच लागेल. 6 बॉलमध्ये कंपल्सरी चेस तर करावंच लागेल. आता जर पाहायला गेलं तर चालू मॅचमध्ये दोन्ही टीमकडे जर आपण पाहताय तर जर्सी नव्हत्या. दोन्ही टीम अगदी ड्रेस कोडमध्ये नाही आहेत, त्यांच्यामुळे त्यांची पॅनल्टी इक्वल झाली. परंतु नेक्स्ट मॅचमध्ये एखाद्या टीमकडे जर का ते जर्सी नसतील तर मात्र त्या टीमला
कंपल्सरी आयोजकांकडनंच पॅनल्टी आहे ती 2 धावसंख्येची. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 30 वरती. येणारे बॉल शिल्लक आहेत 6 धावा बनवायचे आहेत त्या 14 आणि गोलंदाजी माकवती आलाय गोलंदाज. प्रशिक आलाय गोलंदाजी माकवरती. तुला शिकायचंय का? ये तुम्हाला शेवटचे 6 बॉल 14 धावसंख्येची गरज. गोलंदाजी माकवरती आलाय. शेवटचं षटक घेऊन आपण पाहताय प्रशिक गोलंदाजी माकवरती सज्ज झालाय शेवटचं षटक हाताळण्यासाठी. समोर संदेश पाटील 9 सेकंड वरती आपण पाहताय फलंदाज अविनाश. हो स्विच हिट करायचा होता फिल्डरनं पुन्हा एकदा चुकी केली आहे. बॉल सरळ चालला लॉंग स्टॉपला आणि बाईच्या स्वरूपामध्ये मिळतील या 4 धावा. धावा कशाही होत फक्त धावा येणं गरजेचं आहे. संदेश पाटीलनं देखील चुकी केली होती. पहिल्याच बॉलवरती रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न केला होता. बॅट बॉलचा संपर्कच झाला नव्हता परंतु यष्टीरक्षक बीट झाला आणि बॉल सरळ लॉंग स्टॉपला आलाय. चौकार आलाय. चौकारानं धावसंख्या जाऊन पोहोचेल 34. येणारे 5 बॉल आणि धावा बनवायचे त्या 10 म्हणजे प्रत्येक बॉलवरती दुहेरी धाव इथून बनवायची आहे संघर्ष 11 जामरुक टीमला. आता खऱ्या अर्थानं प्रशिकने चांगला बॉल डिलिव्हर केला होता. चांगला बॉल हाताळला होता परंतु प्रशिकचा हा बॉल अगदी आपण पाहताय ना की उपयुक्तीच ठरला नाहीये. हो पुन्हा एकदा तोच प्रयत्न. त्याच प्रयत्नामध्ये बॅक टू बॅक इथे बॉल मात्र डॉट बॉलच पाहायला मिळालेत. अगोदरचा बॉल जर का फील्ड झाला असता तर मॅच थोडीशी कठीण झाली असती कारण की मग 4 बॉलमध्ये अगदी 14 धावा पाहायला मिळाल्या असत्या परंतु आता 4 बॉलमध्ये बनवायचे त्या 10. तुम्हाला प्रत्येक बॉलवरती सिंगल डबल आली तरी मॅच इथून मात्र तुमच्याकडे विजयाची अगदी मोहर उंटवताना तुम्हाला पाहायला मिळेल परंतु इथे तुम्ही प्रयत्न लवकर फिनिश करण्याच्या नादामध्ये अगदी तुम्हाला संकटामध्ये घेऊन चाललाय. हो इथे फुल टॉसच बॉल आलाय. समोर लॉब केलाय. लॉंग ऑफ मध्ये फिल्डर आहेत तिथून मात्र दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि इथे मात्र चुकीच्या एंडला फेकी झाली आहे. सरळ अगदी खाली 9 सेकंड वरती त्या ठिकाणी आपण पाहताय ना की रनआउटची पूर्णपणे शक्यता होती परंतु स्ट्रायकिंग एंडवरती संदेश पाटीलला आउट करण्याच्या नादामध्ये इथे 2 धावा कंप्लीट झाल्या. 2 धावा आल्यानंतर धाव फलक जाऊन पोहोचले 36 वरती. येणारे बॉल आता शिल्लक असतील ते 3 आणि धावा बनवायच्या आहेत त्या मात्र 8. 3 बॉल 8 धावसंख्येची गरज. दोन्ही पंच ऑफिशियल दोघांमध्ये त्या ठिकाणी डिस्कस करतील आणि त्याच्यानंतर योग्य तो डिसिजन तुमच्यापर्यंत जरूर येईल. त्यासाठी डिस्कशन फार महत्त्वाचं आहे आणि तेच दोन्ही पंचांमध्ये डिस्कस केलं जात आहे. शेवटचे 3 बॉल आणि 3 बॉलमध्ये ओके फुलटॉसच बॉल होता. बॉल हाईट थोडीशी कमी होती. बॉल खाली डीप होत होता आणि बरोबर संदेश पाटीलनं त्या ठिकाणी लॉंग ऑफला तो लॉफ्ट केला होता. हो यावेळी पुन्हा एकदा प्रयत्न करत होता पॉइंटच्या डोक्यावरून खेळण्याचा परंतु प्रयत्न फसलाय. सरळ सोपा झेल हातामध्ये दिलाय आणि चांगला झेल कॅरी झाला आणि या मॅचची गोल्डन विकेट झाली. आता 2 बॉलमध्ये धावा बनवायचे त्या 8 आणि त्या देखील कंपल्सरीज बनवाव्या लागतील. इतकी चांगली मॅच अश्विन स्मृती चषक 2025 ची आपल्याला पाहायला मिळते. या स्पर्धेमध्ये जर पाहायला गेलं ना तर अगदी आपल्याला पलटवार होताना पाहायला मिळाला. 2 ओव्हरमध्ये असं वाटलं होतं कुठेतरी 3ऱ्याच ओव्हरमध्ये मॅच फिनिश